काही इलेक्शन पूर्वी स्क्रुटिनी शिवाय फॉर्म ऍक्सेप्ट केले गेले, त्यामुळे हे सगळं झालं. असं कुठली गव्हर्नमेंट स्कीम इतिहासामध्ये की ज्यात स्क्रुटिनी शिवाय लाभार्थी ठरले? अरे स्क्रुटिनीच करून म्हणून तर फॉर्म आहे ना, आणि त्या फॉर्म मध्ये लिहिलंय ना आधार कार्ड द्या, तुमचं KYC द्या, सगळं आहे ना त्याच्यात. मग फॉर्म भरले कोणी? आणि 4 छोट्या मोठे नाही हो, 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा. हे नाही तर राऊंड ट्रिपिंग पण केलं असेल कोणी, फिरून कुठे गेले पैसे देवालाच ठाऊक. आपल्याला नाही माहिती, कारण का ते म्हणतायत हे पुरुषांना दिले, ह्याच्या सगळ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. जबाबदारी नक्की कोणाची आहे? उपमुख्यमंत्री नाही, मी म्हणलं सगळं पूर्ण कॅबिनेट त्याला जबाबदार, सगळी कॅबिनेट जबाबदार, पूर्ण कॅबिनेट हॅज टू बी अकाउंटेबल. बेनिफिशरी सगळे आहेत ना, त्याचा लाभ तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला ना, मग जबाबदारी पण सगळ्यांनीच घ्यायला लागेल. एका महिलेला टार्गेट करू नका. मी अदिती तटकरे एक युवा नेतृत्व आहे, ती एका टीम मध्ये काम करते, आणि मी आणि अदितीने कधी ना कधी एकत्र काम केले, मला माहिती आहे ती एक कर्तृत्ववान मुलगी. त्यामुळे मी अदिती तटकरेवर कधी आणि मी कुठल्याच महिलेवर असे आरोप करणार नाही, कारण का तो निर्णय सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे, एकटीचा नाही आहे तो. एकीकडे कृषी मंत्री म्हणतात ओसारगावची पाटीलकी आहे, मला पैसे नाही द्यायला, आणि इकडे मोठ्या प्रमाणात 4,800 कोटी रुपयाचा घोटाळा समोर येतो. हे बघा, एक तर माझी विनंती आहे, आज तुमच्याच चॅनलवर सांगितलं की आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मोठा निर्णय घेणार आहेत. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की निर्णय घ्या. जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो, शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही. म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं. हा अपमान तुमचा आणि माझा फक्त नाहीये, हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे, हा महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. भिकारी म्हणता तुम्ही त्यांना, आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल, पण तुम्हाला माहिती आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं, एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला, आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात. कोण समजतात स्वतःला? मंत्री आहात म्हणून काही बोलाल? त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि पहिली नाहीये, तिचं फ्रिक्वेंट सातत्याने माणूस चुका कसं करतं. पहिली चूक दुसरी चूक मी समजू शकते, अजितदादांनी तंबी दिली तरी तिसरी चौथी पाचवी चूक होते. चूक ही पहिल्यांदा दुसऱ्यांदा माफ होऊ शकते, एकदाच खरं माफ होऊ शकते, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तो चॉईस असतो आपला. आणि अजितदादांनी वारंवार सांगूनही माणिकराव कोकाटे चुका करतात, त्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? की महाराष्ट्राचा अपमान केला आणि तुम्ही मंत्री झाले राज्याचे, नाही चलेगा ये सर. सगळ्यांना उत्तर देते सगळ्यांना. अरे बस सरकार काय करत होतं? सरकारी महिलांनी फॉर्म समजा भरले, यांनी घेतलेच कसे? रिजेक्ट व्हायला पाहिजे होता ना फॉर्म.